नमस्कार मित्रांनो पी.एम. किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता तुमच्या नवीन बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। परंतु मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाहीये की आपल्या कोणत्या नवीन बँक खात्यामध्ये पी.एम. किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा केले जाणार आहे। त्यांच्यामध्ये गोंधळ उडालेला आहे मित्रांनो, घाबरून जायचं काही कारण नाहीये। कारण मित्रांनो, आपण आपल्याच स्वतःच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता पी.एम. किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या कोणत्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर त्याच्यासाठी सर्वात प्रथम मित्रांनो, आपल्याला Googleवरती यायचं आहे। Googleवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सर्च बारमध्ये इथं आधार असं नाव टाईप करायचं आहे किंवा आपण UIDAI असं सुद्धा नाव टाईप करू शकता। तर मित्रांनो, हे नाव टाईप केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर फर्स्ट लिंक ओपन होईल UIDAI.gov.in। तर मित्रांनो, आपल्याला त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे। या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर भाषा निवडायचं एक ऑप्शन येईल मित्रांनो। तर आपण या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल ती भाषा आपण या ठिकाणी निवडू शकता। आपल्याला पाहिजे असेल तर इंग्लिश पाहिजे असेल तर इंग्लिश, हिंदी पाहिजे असेल तर हिंदी भाषा निवडू शकता किंवा मराठी पाहिजे असेल तर आपण या ठिकाणी मराठी भाषा निवडू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी मी इंग्लिश भाषा निवडत आहे। तुम्ही सुद्धा इंग्लिशच भाषा निवडा, कारण जेणेकरून मी जी माहिती समजून सांगेल मित्रांनो, तर ती तुम्हाला व्यवस्थित समजली जाईल आणि तुम्ही तुमचं जे डाटा आहे तर ते व्यवस्थित चेक करताल मित्रांनो। तर त्याच्यासाठी इंग्लिश ही भाषा मी निवडत आहे। तुम्ही सुद्धा या ठिकाणी इंग्लिशच भाषा निवडा मित्रांनो। आणि त्याच्यानंतर भाषा निवडल्यानंतर मित्रांनो, आपल्या समोर आधारची जी ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो, तर ती आपल्या समोर या ठिकाणी ओपन होईल मित्रांनो। तर या ठिकाणी बघा, इथं आपल्याला कोपऱ्यामध्ये वरती 3 डॉट दिसतील मित्रांनो। तर आपल्याला त्या 3 डॉट वरती क्लिक करायचं आहे। त्या 3 डॉट वरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर डेस्कटॉप साईटचा खाली बघा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर त्यावरती आपल्याला चेक बॉक्स लावायचा आहे, कारण जेणेकरून माझे समोर जशी स्क्रीन ओपन झालेली आहे तर तशी स्क्रीन तुमच्या सुद्धा समोर ओपन होईल। तर या ठिकाणी बघा एक ॲड आलेली आहे, तर ती ॲड सुद्धा आपल्याला या ठिकाणी क्लोज करायची आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा, इथं 3 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे आधार सर्व्हिस। बघा, पहिला आहे अपडेट आधार, दुसरा आहे गेट आधार आणि तिसरा आहे आधार सर्व्हिस। तर आपल्याला त्या आधार सर्व्हिस या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा नवीन असे भरपूर ऑप्शन ओपन होतील। तर बघा, इथं एक 6-7 नंबरला एक ऑप्शन देण्यात आलेला आहे आधार लिंकिंग स्टेटस। तर या ठिकाणी आपल्याला त्याचमध्ये बँक सीडिंग स्टेटस नावाचा एक ऑप्शन देण्यात आलेला आहे। तर आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पुन्हा आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल आणि पुन्हा नवीन ऑप्शन येतील। तर या ठिकाणी बघा, इथं डॉक्युमेंट अपडेट, आधार डाउनलोड, व्हेरीफाय मोबाईल नंबर असे भरपूर ऑप्शन देण्यात आलेले आहे। तर त्यामध्येच बघा 7 नंबरला ऑप्शन आहे बँक सीडिंग स्टेटस। तर आपल्याला या बँक सीडिंग स्टेटस या नावावरती क्लिक करायचं आहे। या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर या ठिकाणी आपल्याला आपला आधार नंबर टाकायचा आहे। म्हणजे आपण ज्या लाभार्थ्याचं या ठिकाणी माहिती चेक करणार आहोत, तर त्या लाभार्थ्याची माहिती म्हणजे त्या लाभार्थ्याचं या ठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर इथं खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि सेंड OTP या नावावरती क्लिक करायचं आहे। जर मित्रांनो आपल्या मोबाईलवरती OTP आला नाही, तर आपण या ठिकाणी रिसेंट OTP या नावावरती क्लिक करून पुन्हा आपण या ठिकाणी OTP प्राप्त करू शकता। तर या ठिकाणी मी माझी माहिती भरून घेतो। या ठिकाणी OTP टाकल्यानंतर लॉग इन या नावावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन या नावावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा नवीन एक पेज ओपन होईल। तर या ठिकाणी बघा 5 नंबरचा ऑप्शन देण्यात आलेला आहे बँक सीडिंग स्टेटस। तर आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपण बघू शकता की आपली कोणती बँक आपली NPCIला लिंक आहे। पी.एम. किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आपले याच बँक अकाउंटमध्ये जमा केले जाणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा आपलं बँक सीडिंग स्टेटस सुद्धा बघा या ठिकाणी ॲक्टिव्ह दाखवतं मित्रांनो। तर ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे तर त्यांचा काही प्रॉब्लेम नाही, त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। परंतु मित्रांनो, काही शेतकऱ्यांचं जर या ठिकाणी डिॲक्टिव्ह दाखवित असेल तर त्यांनी आपल्या बँकेमध्ये जायचे आहे। आपल्याला ज्या बँकेमध्ये पैसे पाहिजे आहे तर त्याच बँकेमध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपलं जे तिथले कर्मचाऱ्यांना सांगून आपलं बँक अकाउंट हे NPCIला लिंक करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पी.एम. किसान योजनेचे पैसे आपल्या या खात्यावरती जमा होतील। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।